नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या महिन्यात आपणास अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या देशात आपणास पाहावयास मिळालेल्या आहेत आणि त्या संपूर्ण आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर कुठलाही वेळ न घालवता सुरू करूयात ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडींवरती आधारित महत्त्वाचे प्रश्न. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून. प्रश्न क्रमांक 1, भारतीय अवकाश संस्था इस्रोकडून सूर्याच्या अभ्यासासाठी कोणती मोहीम राबविली जात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आदित्य L1 असं आहे. आपल्या देशाची जी अवकाश संस्था आहे म्हणजेच इस्रो, तर या इस्रोकडून सूर्याच्या अभ्यासासाठी आता आदित्य L1 ही मोहीम राबवली जात आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी जे यान अवकाशात पाठवले जाणार आहे, तर या यानाचे नाव आदित्य L1 असं आहे आणि त्यामुळे या मोहिमेला आदित्य L1 मोहीम असे म्हटलेले गेलेले आहे. त्याचबरोबर या यानाचा जो प्रवास असणार आहे हा एकूण 125 दिवसांचा असणार आहे. पृथ्वीपासून साधारणतः 15 लाख किलोमीटरवरती या यानाचे त्या ठिकाणी अवकाशात प्रक्षेपण केले जाणार आहे आणि या यानाचे प्रक्षेपण इस्रोच्या कोणत्या स्टेशनवरून होणार आहे, तर श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या स्टेशनवरून या यानाचे प्रक्षेपण अवकाशात होणार आहे. नुकतेच भारताचे चांद्रयान-3 हे मिशन सक्सेसफुल झालेले आहे, तर ते देखील या स्टेशनवरून प्रक्षेपण त्याचं केलं गेलेलं होतं आणि या यशस्वी मोहिमेमुळे हा देखील प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र सरकारचा उद्योग मित्र पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आदर पुनावाला असं आहे. महाराष्ट्र सरकारचा उद्योग मित्र पुरस्कार हा आदर पुनावाला यांना जाहीर झालेला आहे. उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना यावर्षीपासून राज्य शासनाने महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या पहिल्याच वर्षी महाराष्ट्राचा उद्योग रत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना मिळालेला आहे. आता या ठिकाणी उद्योग मित्र आणि उद्योग रत्न या दोन कन्सेप्टमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आहे, कारण उद्योग रत्न हा पुरस्कार रतन टाटा यांना मिळालेला आहे आणि उद्योग मित्र हा पुरस्कार आदर पुनावाला यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर महिला उद्योजक पुरस्कार हा गौरी किर्लोस्कर यांना मिळालेला आहे आणि मराठी उद्योजक पुरस्कार हा विलास शिंदे यांना मिळालेला आहे. तर या गोष्टी एक्स्ट्रा माहितीसाठी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 3, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंबंधी केंद्र सरकारने आणलेल्या नवीन विधेयकामध्ये निवड समितीतून कोणाला वगळण्याची तरतूद आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर सरन्यायाधीश असं आहे. जे मुख्य निवडणूक आयुक्तांची जी निवड आहे यासंबंधी केंद्र सरकारने जे नवीन विधेयक मांडलेलं आहे, तर यामध्ये सरन्यायाधीश यांना वगळलेले आहे आणि त्यामुळे या विधेयकाला थोडंसं अनफेअर असं विधेयक म्हणावं लागेल, कारण मुख्य निवडणूक आयुक्तांना नेमणूक करण्याचे जे अधिकार आहेत ते मुख्यतः या मंत्रिमंडळाकडेच गेलेले आहेत असं यातून दिसून येत आहे. आता हे आयुक्तांच्या नेमणुकीचे जे विधेयक आहे हे राज्यसभेत कोणी मांडले असा परीक्षेला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अर्जुन राम मेघवाल असं आहे. अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र सरकारने रस्ते अपघात विमा योजना कोणत्या योजनेमध्ये विलीन केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क, महात्मा फुले जन आरोग्य योजना असं आहे. महाराष्ट्र सरकारने जे रस्ते अपघात विमा योजना आहे ती या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये विलीन केलेली आहे आणि ही जी रस्ते अपघात विमा योजना आहे हिची घोषणा 2020 मध्ये केली होती आणि या योजनेअंतर्गत एकूण 1 लाखापर्यंत मोफत उपचार त्या ठिकाणी पेशंटचे होणार आहेत. प्रश्न क्रमांक 5, भारताच्या चंद्रावर पोहोचलेल्या विक्रम लँडरचे आयुर्मान किती दिवसाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 14 दिवस असं आहे. भारताच्या चांद्रयान-3 या मोहिमेतून जे चंद्रावर पाठवलेलं विक्रम लँडर आहे तर याचं आयुर्मान एकूण 14 दिवसांचं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले जे 14 दिवस असतात म्हणजेच चंद्रावरचा 1 दिवस, चंद्रावरती 1 दिवस आणि 1 रात्र होण्यासाठी पृथ्वीवरील 28 दिवस लागतात आणि त्यामुळे परीक्षेत जर असा वेगळा प्रश्न विचारला गेला की या विक्रम लँडरचे चंद्रावरील आयुर्मान किती आहे, तर ते 1 दिवसाचे आहे आणि पृथ्वीच्या पर्स्पेक्टिव्हनी ते किती दिवसाचे आहे, तर ते 14 दिवसांचे आहे. हे जे विक्रम लँडर आहे याचे वजन एकूण 1480 किलो इतके आहे आणि या विक्रम लँडरची ऊर्जा जवळपास 738 वॅट इतकी आहे. प्रश्न क्रमांक 6, 69व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
खाली जे चित्रपट दिले आहेत त्यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर एकदा काय झालं असं आहे. एकदा काय झालं हा चित्रपट जो आहे याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार हा मिळालेला आहे. हा जो 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे हा 2021मधील चित्रपटांसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कोविड-19 या पॅन्डेमिकमुळे हे सगळं कार्यक्रम जो आहे तो पुढे ढकलण्यात आला होता आणि नुकताच ऑगस्ट महिन्यामध्ये हा पार पडलेला आहे. तर या ठिकाणी हा जो एकदा काय झालं हा चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत, तर या चित्रपटाचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे आहेत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर तो निखिल महाजन यांना मिळालेला आहे. आणि कोणत्या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, तर गोदावरी या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे. आता या पुरस्कारांची आपण जी चर्चा केली तर हे होतं मराठी चित्रपटांच्या दृष्टीने, परंतु ओव्हरऑल भारतातील सर्वच भाषांमधील चित्रपटांच्या दृष्टीने जर प्रश्न विचारला गेला की कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे, तर तो रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 7, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर अल्लू अर्जुन असं आहे. अल्लू अर्जुन हा जो तेलुगू अभिनेता आहे याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर तेलुगू इंडस्ट्रीमधील तो पहिलाच अभिनेता असा ठरलेला आहे ज्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. आता या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा जो आहे हा कोणाला मिळालेला आहे, तर आलिया भट आणि कृती सेनन या दोघींना विभागून तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 8, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार 2022मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर इंदौर असं आहे. इंदौर या शहराला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 2022मध्ये मिळालेला आहे राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कारामध्ये. आता हे इंदौर शहर जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे आणि या शहराला क्लीन सिटी म्हणून देखील ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर कर्नाटक असं आहे. कर्नाटक या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ केलेला आहे आणि हा शुभारंभ राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख महिलेला प्रति महिना 2,000 रुपये मिळणार आहेत आणि या योजनेचा लाभ जवळपास 1.1 कोटी महिलांना या ठिकाणी मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 10, आंतरराज्य T20 क्रिकेट स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर महाराष्ट्र असं आहे. आंतरराज्य T20 क्रिकेट स्पर्धा ही नुकतीच पॉंडिचेरी या ठिकाणी पार पडली आहे आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याने बाजी मारलेली आहे. महाराष्ट्राच्या संघाने अंतिम सामन्यात केरळच्या संघाचा पराभव करून हे विजेतेपद त्या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11, पर्यावरणपूरक डेबिट कार्ड सुरू करणारी कोणती बँक पहिली भारतीय बँक ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर एअरटेल पेमेंट बँक असं आहे. एअरटेल पेमेंट बँक ही पर्यावरणपूरक डेबिट कार्ड सुरू करणारी भारतातली पहिली बँक ठरलेली आहे. एअरटेल पेमेंट बँकने सुरू केलेल्या पर्यावरणपूरक डेबिट कार्डच्या 50,000 कार्डमागे 350 किलो कार्बन उत्सर्जनमध्ये घट होणार आहे. प्रश्न क्रमांक 12, जागतिक आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर 9 ऑगस्ट असं आहे. जागतिक आदिवासी दिन म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस साजरा करतात. प्रश्न क्रमांक 13, सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमध्ये सुरू असलेल्या CBI तपासावर देखरेख ठेवण्यासाठी कोणत्या माजी पोलीस महासंचालकाची नियुक्ती केली आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर दत्तात्रय पडसलगीकर असं आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या CBI तपासावर देखरेख ठेवण्यासाठी दत्तात्रय पडसलगीकर यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे आणि हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक होते. प्रश्न क्रमांक 14, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस जपानमध्ये आलेल्या चक्रीवादळाला काय नाव देण्यात आले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर खानून असं आहे. जपानमध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस एक चक्रीवादळ तयार झाले होते ज्याच्यामुळे जपानमध्ये मोठं नुकसान झालं होतं आणि या चक्रीवादळाला खानून असे नाव देण्यात आले होते. आणि या खानून या शब्दाचा अर्थ काय आहे असं जर परीक्षेला विचारलं तर त्याचा अर्थ फणस असा आहे. प्रश्न क्रमांक 15, 2022-23 वर्षामध्ये भारतात सर्वाधिक दरडोई उत्पन्न
कोणत्या राज्याचे ठरले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तेलंगणा असं आहे. तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्याचे सर्वाधिक दरडोई उत्पन्न हे 2022-23 या वर्षामध्ये ठरलेले आहे. तर मग ते किती आहे? किती होतं त्यांचं 2022-23मध्ये दरडोई उत्पन्न? तर ते 3,08,000 इतकं त्यावेळेस त्यांचं दरडोई उत्पन्न होतं. प्रश्न क्रमांक 16. अरुणाचलम यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या संस्थेचे माजी महासंचालक होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर DRDO असं आहे. अरुणाचलम हे DRDO या संस्थेचे माजी महासंचालक होते आणि ते 1982 ते 1992 या कालावधीत संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्याचबरोबर त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. मग ते कोणत्या साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर ते 1990 साली त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. केंद्र सरकार कोणत्या योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना 1 लाखापर्यंतचे कर्ज 5% दराने उपलब्ध करून देणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर PM विश्वकर्मा योजना असं आहे. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना 1 लाखापर्यंतचे कर्ज 5% दराने केंद्र सरकार जे आहे ते उपलब्ध करून देणार आहे. जवळपास 30 लाख कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे आणि 2023 ते 28 या काळात ही जे योजना आहे ही राबविली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्यातील पहिली मेडिकल स्किल लॅब कोठे उभारण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर मिरज असं आहे. मिरज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातली पहिली जी मेडिकल स्किल लॅब आहे ती उभारण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 19. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण वाईन उत्पादनाच्या किती टक्के उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर 90% असं आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकने नुकतीच जी आकडेवारी रिलीज केलेली आहे तर या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम आहे वाईन उत्पादनात आणि एकूण 90% इतके वाईन उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात होते. आणि महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हा जो आहे त्याला वाईनची कॅपिटल असे म्हटले जाते, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवा. मग आता जगाचा विचार जर केला तर जगात वाईन उत्पादनाच्या दृष्टीने 1 नंबरला कोणता देश आहे? तर त्या ठिकाणी अमेरिकेत सर्वात जास्त उत्पादन हे वाईनचे होत असते आणि त्यामुळे वाईन उत्पादनाच्या दृष्टीने जगात अमेरिका हा 1 नंबरवर आहे. प्रश्न क्रमांक 20. बुद्धिबळ विश्वचषक फायनलमध्ये पोहोचणारा भारताचा प्रज्ञानंद जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर त्याचे वय त्यावेळेस किती होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर 18 असं आहे. त्याचे वय 18 इतके होते आणि भारताच्या दृष्टीने अत्यंत गर्वाची अशी बाब आहे की हा जो प्रज्ञानंद आहे हा जगातील सर्वात तरुण असा खेळाडू ठरला आहे ज्याने बुद्धिबळाच्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि त्या ठिकाणी दुर्दैवाने त्याचा पराभव झाला आहे आणि कार्लस मॅग्नस याने प्रज्ञानंदला हरवून या ठिकाणी विश्वविजेतेपद पटकावलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर जया वर्मा सिन्हा असं आहे. भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती झाली आहे आणि त्या पहिल्याच अशा महिला अधिकारी ठरल्या आहेत ज्यांची भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी नियुक्ती झालेली आहे. यापूर्वी या पदावर कोणत्याही महिलेची नियुक्ती झाली नव्हती आणि त्या 1988 सालच्या इंडियन रेल्वे ट्रॅफिक बॅचच्या अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 22. देशात एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर रामनाथ कोविंद असं आहे. देशात एक राष्ट्र एक निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा आहे आणि ते विधेयक पास करण्यासाठी ही जी समिती ही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने नुकतीच निवडलेली आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुढाकाराने डॅश डॅश येथे भारतीय लष्कराचे त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभारण्यात येत आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर लेह असं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुढाकाराने लेह या ठिकाणी भारतीय लष्कराचे त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभारण्यात येत आहे आणि या त्रिशूळ युद्ध संग्रहालयाचे उद्घाटन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यावेळेस होणार आहे.
प्रश्न क्रमांक 24. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतातर्फे सुवर्णपदक पटकावणारा एकमेव खेळाडू कोण ठरला? या प्रश्नाचं योग्य उत्तर नीरज चोप्रा असं आहे. तर नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा भारतासाठी सुवर्णपदक पटकावलेलं आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा जी आत्ताच पार पडली ऑगस्ट महिन्यात, तर या स्पर्धेत पुन्हा एकदा भारतासाठी त्याने सुवर्णपदक पटकावलेलं आहे आणि तेवढं एकच पदकावर भारताला समाधान मानावे लागले आहे. आता नीरज चोप्राने यापूर्वीही ऑलिम्पिक्समध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं आणि कोणत्या खेळाच्या प्रकारात हे सुवर्णपदक त्याने पटकावलेले आहे, तर हे जावलिन थ्रो या खेळाच्या प्रकारामध्ये हे सुवर्णपदक त्याने आत्ता देखील पटकावले आहे. नीरज चोप्रा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणतंही जे पदक आहे ते मिळवता आलेलं नाही आहे. आता या ठिकाणी अमनप्रीत सिंग हा खेळाडू आहे, याने सुवर्णपदक पटकावलेले आहे, परंतु त्याने दुसऱ्या स्पर्धेत पटकावलेले आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धा जी झाली होती त्या स्पर्धेत त्याने हे सुवर्णपदक पटकावलं होतं. 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात त्याने हे सुवर्णपदक पटकावलं होतं, परंतु ती स्पर्धा वेगळी होती. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 25. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून घोषित केला आहे? खूप सोपा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये मला याचं योग्य उत्तर सांगायचं आहे. नुकतंच चांद्रयान 3 ही यशस्वी मोहीम आपल्या भारताची झाली आहे आणि त्यामुळे अवकाश दिन हा नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व 25 प्रश्न ऑगस्ट महिन्यातील ज्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यावरती पाहिलेले आहेत. तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे देता आली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावरती प्रश्न हवे आहेत हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला खूप हेल्पफुल असा ठरला असेल. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी यापुढेही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.